नमस्कार. आजच्या मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. पण सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला अशाच मराठी क्राईम स्टोरी ऐकायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा व मराठी माणसाला पुढे जाण्यासाठी मदत करा. सांगली येथील 53 वर्षीय अनिल तानाजी लोखंडे हे गेल्या अनेक वर्षापासून MIDC परिसरात राहत होते. त्या ठिकाणी त्यांच्या 2 मुली काजल आणि शिवानी लोखंडे यांचे कुटुंब अतिशय आनंदाने राहत होते. लोखंडे हे गवंडी काम करत होते, त्यामुळे ते रोज कामावर जायचे. त्या ठिकाणी काम केल्यानंतर जो काही पैसा येत होता त्याच्यावरच त्यांचा घर संसार चालू होता. जर तुमचं चांगलं चाललं असेल तर तुम्हाला विघ्न येण्यासाठी काहीही वेळ लागत नाही. त्याचप्रकारे लोखंडे कुटुंबामध्ये एका अतिशय भयंकर आजाराने प्रवेश केला. अनिल यांची बायको वैशाली यांना काही गेल्या वर्षापासून कॅन्सरसारख्या आजाराने ग्रासलं होतं. आई जरी आजारी असली तरी दोन्ही मुली घरातील काम करत होत्या, त्यामुळे घरातील कोणत्याही प्रकारचा ताण वैशाली यांना नव्हता. वैशाली हिच्यावर अनेक ठिकाणी रुग्णालयात उपचार करण्यात आले, मात्र गेल्या 2 वर्षापूर्वी वैशाली या सर्व कुटुंबाला सोडून गेल्या. आता शिवानी आणि काजल या दोन्ही मुली वयाने मोठ्या झाल्या होत्या. काजल आणि शिवानी यांच्यासाठी त्यांनी 2 मुले शोधली आणि त्यांचं लग्न लावून दिलं. आता त्या दोघींचा संसार चांगल्या प्रकारे कसा होईल याच्यावरच अनिल लोखंडे हा लक्ष देत होता. ज्या पद्धतीने अनिल लोखंडे हा एकटा राहत होता त्यामुळे त्याच्या नातेवाईकांना त्याची काळजी होऊ लागली. पण जेवणाचा प्रश्न होता, इतरही अनेक अडचणी होत्या, त्यामुळे प्रत्येक दिवशी त्यांना जेवण कोण देणार असा प्रश्न निर्माण झाला होता. त्याची जी परिस्थिती चालू होती ती इतर नातेवाईकांना पावत नव्हती, त्यामुळे त्यांनी एक विचार केला की आता अनिल लोखंडे याचं दुसरं लग्न करू आणि सर्व पाहुणे मंडळींना वाटलं होतं. त्यानुसार त्यांनी अनेक ठिकाणी प्रयत्न सुरू केले. त्यानुसार काही नातेवाईकांनी सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील वडी नावाच्या गावामध्ये बाळकृष्ण इंगळे हे राहत होते. त्यांना राधिका नावाची एक मुलगी होती. आता राधिकाची अडचण अशी होती की डॉक्टरने ज्यावेळेस तिची तपासणी केली त्यावेळेस तिच्या शरीरामध्ये गर्भाशयाची पिशवी नव्हती, त्यामुळे तिला आयुष्यात कधीच बाळ होणार नाही असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. आता राधिकाचं वय जवळपास 27 वर्षे झालं होतं आणि अनिल लोखंडे याचं वय 54 वर्ष होतं. म्हणजे जवळपास राधिकाच्या दुप्पट अनिल यांचं वय होतं. शेवटी राधिका हिच्याबरोबर कोणताही तरुण लग्न करणार नाही हे घरच्यांना माहीत होतं, त्यामुळे राधिकाच्या बाबतीत जे काही होतं त्यांनी त्या अनिल यांच्या कानावर घातलं. त्यामुळे अनिल यांना राधिका पसंत पडली होती आणि मग सर्वांच्या सहमतीने 23 मे 2025 रोजी माधवनगर येथील मंदिरात दोघांचे लग्न लावून देण्यात आले. अतिशय साध्या पद्धतीने मोजके पाहुण्या मंडळीमध्ये त्या दोघांचे लग्न पार पडलं. आता घरी काही पाहुणे मंडळी होती, मुली होत्या. आता वडिलांचं लग्न झालं आहे, वडिलांची परिस्थिती चांगल्या पद्धतीने सुधारेल, त्यांना आता कोणत्याही प्रकारचा ताण होणार नाही असं सर्व पाहुणे मंडळी आणि अनिल लोखंडे यांच्या मुली विचार करत होत्या. जावई देखील आता अतिशय खुश होते, कारण आता अनिल यांच्या जीवनाचा साथीदार भेटला होता. त्यांचं दुसरं लग्न झालं होतं, त्यामुळे ते देखील मनापासून आनंदी होते, कारण आता त्यांच्या आयुष्यभराची साथ राधिका त्याला देणार होती. आता लग्न होऊन 2-3 दिवसाचा कालावधी झाला होता, त्यामुळे राधिका आणि अनिल यांचा संपर्क व्हायला जास्त वेळ लागला नाही. गेल्या अनेक वर्षापासून बायकोशी त्याचा संपर्क आलेला नव्हता, परंतु आता नवीन तारुण्यात आलेली राधिका त्याच्या आयुष्यात आली होती. परंतु अनिल याचं वय पाहून राधिकाला भीती वाटायची. रात्र झाली की राधिकाच्या मनात टेन्शन यायचं. अनिल हा आपल्याशी संबंध करेल त्यावेळी आपली अवस्था कशी होईल ह्या विचाराने राधिकाच्या मनात गोंधळ घातला होता. परंतु अनिल याने राधिकाबरोबर लग्न केलं होतं. आज ना उद्या दोघांचा शरीर संबंध होणार होता आणि तो व्हायला जास्त वेळ लागला नाही. लग्न झाल्यानंतर जवळपास 5 दिवसांनी राधिका आणि अनिल यांनी शरीर संबंध प्रस्थापित केले. त्या दिवशी ज्या पद्धतीने अनिल याने राधिकाबरोबर संबंध प्रस्थापित केले, अतिशय भयंकर स्वरूपाच्या वेदना तिला झाल्या. त्या दिवशी झालेल्या वेदना राधिकाच्या डोक्यात घर करून राहिल्या. तो एक दिवस निघून गेला. त्यानंतर 2-3 दिवसानंतर सलग दोघांचा संपर्क आला, परंतु ज्या पद्धतीने राधिकाला वेदना वाढत होत्या त्यामुळे तिला रात्र झाली की भीती वाटायची. आता लग्न होऊन जवळपास 10 दिवसाचा कालावधी झाला होता आणि 10 दिवसाच्या कालावधीनंतर वटपौर्णिमेचा सण देखील आला होता. सोमवार दिनांक 9 रोजी संध्याकाळच्या सुमारास अनिलने राधिकाला जवळ घेण्याचा प्रयत्न केला, परंतु राधिकाच्या मनात जी भीती होती अथवा जो त्रास तिला होता
त्याचा विचार अनिल याने केला नाही. जून रोजी त्याने राधिकाला शरीर संबंध करण्यासाठी विचारणा केली. त्यावेळी राधिकाने वटपौर्णिमेचा दिवस झाल्यानंतर आपण संबंध प्रस्थापित करू असं सांगितलं. परंतु अनिल ह्या गोष्टीला ऐकायला तयारच नव्हता. त्या दिवशी काहीतरी कारण काढून राधिकाने तो दिवस टाळला होता आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे जवळपास 10 तारखेला मंगळवारी वटपौर्णिमा होती. बायको राधिकाचा मावस भाऊ सांगली शहरामध्ये राहत होता. त्या दिवशी 10 तारखेला वटपौर्णिमेच्या दिवशी अनिल याने राधिकाला तिच्या भावाच्या घरी सोडलं. आता त्या ठिकाणी सोडल्यानंतर राधिकाने वटपौर्णिमेची पूजा केली. आज वटपौर्णिमेचा सण आहे. संध्याकाळी गेल्यानंतर नवरा अनिल हा पुन्हा मला परेशान करेल, माझ्याशी संबंध करायला पुन्हा आग्रह करेल याची भीती तिच्या मनात होती. परंतु ही गोष्ट ती कोणाला सांगू शकत नव्हती. वटपौर्णिमेच्या दिवशी म्हणजे मंगळवार दिनांक 10 जून 2025 रोजी रात्री 9:30च्या सुमारास अनिल हा राधिकाला घेऊन जाण्यासाठी गणेशच्या घरी आला. गणेशच्या घरी आल्यानंतर काही वेळ त्या ठिकाणी अनिल हा थांबला आणि पुन्हा राधिकाला घेऊन जवळपास 10:30च्या सुमारास तो घरी पोहोचला. घरी पोहोचल्यानंतर झोपण्याची वेळ झाली, कारण दोघांचेही जेवण गणेशच्या घरी झाले होते. दोघेही झोपण्याची तयारी करत असताना अनिल याने राधिकाला पुन्हा म्हटलं, आज तरी तू माझ्याशी संबंध काढणार आहे का? त्याची विचारणा त्याने केली, परंतु इच्छा नसताना संबंध ठेवण्यासाठी अनिल बोलत होता. जे काही लग्न झाल्यापासून 15-16 दिवस झाले होते, त्या 15-16 दिवसामध्ये जो काही अनुभव राधिकाला आला, त्यामुळे तिला आता अनिलची भीती वाटत होती. वटपौर्णिमा झाल्यानंतर आपण संबंध करू हे ज्या पद्धतीने राधिकाने सांगितले होते, त्यामुळे अनिल याला देखील त्याची अपेक्षा होती. परंतु राधिकाने त्या दिवशी देखील विरोध करायला सुरुवात केली. त्यामुळे अनिलने राधिकाबरोबर वाद घालायला सुरुवात केली. आता दोघांमध्ये ज्या पद्धतीचा वाद चालू होता, तो वाद फक्त संबंधावरून. अनिल याचं वय होतं जवळपास 53 वर्ष आणि राधिकाचं वय होतं 27 वर्ष. म्हणजे जवळपास अनिल आणि राधिका यांच्यामध्ये अनिल याचं जेवढं वय होतं त्याच्या अर्ध्या वयाची राधिका होती. त्यामुळे 7-8 दिवसामध्ये तिला ज्या पद्धतीचा त्रास झाला होता, त्यामुळे तिला या गोष्टीची भीती वाटत होती. परंतु अनिलने तिला समजून घेतलं नाही अथवा तिला समजून सुद्धा सांगितलं नाही. त्याने ज्या पद्धतीने संबंध करण्याचा प्रयत्न केला, मात्र राधिकाला तो सहन झाला नाही आणि रागारागा अनिल हा कॉटवर जाऊन झोपला. त्याला वाटलं आता राधिका जवळ येईल, परंतु राधिका त्याच्या जवळ गेली नाही. राधिका कॉटवरून उठली आणि थेट किचन रूममध्ये गेली. राधिकाने येताना कुऱ्हाड आणली. त्यानंतर अनिलच्या डोक्यात कुऱ्हाडीचा घाव घालून त्याच ठिकाणी त्याचा खून केला. आता राधिकाचे नातेवाईक गणेश यांना राधिकाने रात्री 12:30 वाजता फोन केला आणि जे काही घडलं होतं त्या संदर्भात माहिती दिली. आता गणेशचा फोन आल्यानंतर गणेशने अनिल याचा पुतना मुकेश लोखंडे, जो की वसंतदादा कारखाना जुनी कॉलनी या ठिकाणी राहत होता, त्याच्या कानावर रात्री जवळपास 1 वाजण्याच्या सुमारास या घटनेची माहिती पोहोचली. त्यानंतर नातेवाईकांनी तातडीने अनिल लोखंडे यांच्या घरी धाव घेतली. मुकेश लोखंडे यांनी तातडीने MIDC पोलिसांना फोन देखील केला व या संदर्भात माहिती कळवली. पोलिसांनी त्या ठिकाणी राधिकाला ताब्यात घेण्यात आलं आणि ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणचा पंचनामा सुद्धा करण्यात आला. त्यावेळी पोलिसांनी राधिकाला जेव्हा विचारलं, त्यावेळी राधिकाने स्पष्टपणे जे काही घडलं ते सगळं सांगितलं आणि मीच अनिलचा खून केल्याची कबुली दिली. त्यानुसार MIDC पोलिसांनी राधिकाला ताब्यात घेतलं आणि तिला अटकसुद्धा केली. अनिलच्या मुली ज्या वयात होत्या त्याच वयाची राधिका होती, परंतु राधिकाला जो जोडीदार मिळाला होता तो तिच्या वयाच्या दुप्पट मिळाला होता. अनिलला सर्व गोष्टीचा अनुभव होता, मात्र त्याने राधिकाला समजूनच घेतलं नाही. त्याने जर राधिकाला समजून घेतलं असतं तर त्याच्यावर अशा प्रकारची वेळ आली नसती. धन्यवाद.